वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण आपल्या चॅनलवरती बार्टी, टार्टी, आरटी, महाज्योती, सारथी या संस्थांनी मिळून एक सामायिक परीक्षेचे आयोजन केलेले आहे। तर हे सामायिक परीक्षा कशासाठी, म्हणजे त्याला आपण म्हणतो सीईटी, कॉमन एंट्रन्स टेस्ट। तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहेत किंवा 12वी झालेले आहेत अशांकरिता स्पर्धा परीक्षाचं जे काही प्रशिक्षण आहे ते निःशुल्क देण्यासाठी आणि त्यांना मासिक मानधन, राहण्याचा, जाण्याचा खर्च सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। तर याच्याकरिता जी एक्झाम होणार आहे ते होणार आहे सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी। तर यामध्ये आपण आपल्या चॅनलवरती या अगोदरती 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। अभ्यासक्रमाचा एक व्हिडिओ आहे आणि संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आपण अपलोडेड केलेला आहे। तर आज आपण या चॅनलवरती एमपीएससी राज्यसेवा किंवा एमपीएससी कंबाईन गट ब आणि गट क करिता कोणता सिलेबस आहे या एंट्रन्स एक्झामचा, स्पेशली राज्यसेवा किंवा एमपीएससी कंबाईन गट ब आणि गट क करिता, तर तो आपण आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुद्धा बघणार आहोत आणि त्याचे संदर्भ ग्रंथ कोणते आपल्याला यूज करायचे ते पण आपल्याला पाहायचं आहे। आता वेळ बघता जवळपास 1 ते दीड महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे आणि तेवढ्यामध्ये जर तुम्ही सेपरेट बुक्स जर वाचत असाल तर ते शक्य होणार नाही। तरी मी तुम्हाला सेपरेट बुक्स सुद्धा दिलेले आहेत। ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना फक्त रिव्हिजन करिता ते बुक्स मधून यूज करू शकतात आणि त्याकरिता एक जो ठोकळा आहे तो ठोकळा जर तुम्ही यूज केला आणि चालू घडामोडी करता युट्यूब सोर्स किंवा लोकसत्ता पेपर 2-3 महिन्या अगोदरचा किंवा परिक्रमा कृतिमासिक हे जर तुम्ही अभ्यासलं तर सफिशियंट आहे आणि तुम्ही ते एक्झाम क्रॅक करू शकता आणि चांगल्या मार्क्सने पास होऊन मेरिट लिस्ट मध्ये येऊन तुमचा नंबर सुद्धा या कोचिंगला लागू शकतो। तर कोणकोणते बुक्स आहेत ते सुद्धा आपण पाहूयात किंवा विषय आहेत ते सुद्धा पाहूयात। तर पहा, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी चा सिलेबस आपण बघणार आहोत सीईटीचा। तर त्याच्यामध्ये एका साईडला आपण सब्जेक्ट दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण बुक्स दिलेले आहेत। तर पहा, याच्यामध्ये चालू घडामोडी पहिला विषय आहे। तर चालू घडामोडी करिता आपल्याला जे संदर्भ साहित्य आहे ते कोणतं घ्यायचं आहे, परिक्रमा, लोकसत्ता किंवा युट्यूब सोर्स कोणताही एक डेली करंट अफेअरचं जे चॅनल असेल त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे। आणि नंतरचं जे आहे चालू घडामोडी तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय करायचे आहेत, माहिती आहे। नंतर आहे 2 नंबर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। तर त्याच्यामध्ये 2 बुक्स आपण दिलेले आहेत। त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी गाठाड सर आणि भारताच्या इतिहासाकरिता महाजन सर, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जे काही शालेय पुस्तके आहेत ते सुद्धा यूज करू शकता प्रिव्हियस इयरचे। नंतर आहे तिसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे भूगोल। आता भूगोलामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला भारताचा भूगोल, त्याच्यामध्ये भौतिक भूगोल वगैरे ते तुम्हाला मी अगोदर सिलेबस दिलेला आहे सर्वांचा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता। इंग्लिश टू मराठी मी ट्रान्सलेट केलेला आहे। आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, आता नद्या आले, पर्वत आले, जंगले आले किंवा ऍग्रिकल्चर आलं, कोणकोणती पिके घेतल्या जातात त्याचा तुम्हाला करून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये जे बुक्स लागणार आहे तुम्हाला, AB सौदी सरांचं बुक चांगलं आहे महाराष्ट्राच्या भूगोल किंवा भारताच्या भूगोल करिता। नंतर काही जे शालेय पुस्तके आहेत ते त्यांचा पण तुम्ही यूज करू शकता किंवा रंजन कोळंबे सरांचं तुम्ही त्याच्यामध्ये पुस्तक यूज करू शकता। नंतर आहे चौथा जो आपला विषय आहे तो आहे राज्य व्यवस्था किंवा राज्यशास्त्र किंवा राजकीय व्यवस्था। याच्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता। त्याचबरोबर 11 पॉलिटिकल बुक्स, जे 11वीचं जुन्या अभ्यासक्रमावर आधारित जे 11वीचा पॉलिटिकल सायन्सचं बुक ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। एक सांगायचं राहिलं, तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास याच्यामध्ये तुम्ही जो 11वीचा इतिहासाचं बुक आहे ते सुद्धा वापरू शकता। आता आपण आलो होतो राज्यशास्त्रापर्यंत। आता 5वा जो आपला विषय आहे तो आहे अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था। याच्याकरिता तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं बेस्ट बुक राहणार आहे, चांगलं बुक आहे। किंवा त्याच्याच मध्ये तुम्ही जे दीपस्तंभ पब्लिकेशनचं आहे ते पण तुम्ही यूज करू शकता चांगल्या प्रकारे। भाग 1 आणि भाग 2 त्या सरांनी समजावून सांगितलेला आहे। नंतर आहे सामान्य विज्ञान, 6 नंबरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे सामान्य विज्ञान।
तर याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सोर्स आहे. आपल्या जे काही शालेय पाठ्यपुस्तक आहेत किंवा त्याच्यातला सोर्स घेतलेला आहे सचिन भस्के सरांचं पुस्तक, हे खूप चांगलं आहे. मी वाचलेलं आहे, तुम्ही पण ते वाचू शकता चांगल्या प्रकारे. नंतर आहे 7वा नंबरचा जो विषय आहे आपला अंकगणित तार्किक क्षमता. आता अंकगणित जे आहे, गणित एक क्षमता किंवा तार्किक क्षमता, याच्याकरिता तुम्ही सचिन ढवळे सरांचे जे काही लेक्चर आहेत, मॅरेथॉन लेक्चर आहेत 12-13 ते 1-1 तासाचे किंवा 2-2 तासाचे, ते तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे नितीन महाले सरांचं जे पुस्तक आहे कोकिळा प्रकाशनचं, ते सुद्धा वापरू शकता किंवा सचिन ढवळे सरांचं सुद्धा अंकगणिताचं पुस्तक आहे. नंतर आहे 8 नंबरचा जो विषय आहे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स क्वांटिटी. 8 नंबरचा जो विषय आपला तो आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेकरिता तुम्ही सचिन ढवळे सरांचे लेक्चर्स पाहू शकता किंवा त्यांचं बुक आहे ते बुक सुद्धा तुम्ही युज करू शकता, वापरू शकता. नंतर अनिल अंकलंगी सरांचं जे बुक आहे बुद्धिमत्ता, संपूर्ण बुद्धिमत्ता, ते पुस्तक तुम्ही युज करू शकता किंवा एक पवार सरांचं आहे ते सुद्धा बुक चांगलं आहे बुद्धिमत्तेकरिता. नंतर आहे तुम्हाला जर सेपरेट बुक्स पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये जे तुमचे एक्झाम आहे ते एक्झाम क्लिअर करू शकता किंवा चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तो म्हणजेच तात्यांचा ठोकळा. जवळपास बाजारामध्ये 600 ते 700 रुपयापर्यंत तुम्हाला हा तात्याचा ठोकळा भेटून जाईल. आणि त्यांचे जे लेखक आहेत ते एकनाथ पाटील. तर हा ठोकळा तुम्ही युज करून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. आणि करंट अफेअर करिता तुम्हाला मी सांगितलेलं काय युज करायचं, परिक्रमा, लोकसत्ता, युट्यूब सोर्स तुम्ही करू शकता. भरपूर बुक्स आहेत. तर जे काही ऑथेंटिक बुक्स आहेत किंवा ऑथेंटिक लेक्चरर आहेत, लेखक आहेत, त्यांचे जे बुक्स आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता मला 1-2 कमेंट्स वगैरे आल्या होत्या की सर सीईटीचा अभ्यासक्रम काय आहे. तर सीईटीचा अभ्यासक्रम, विशेषतः एमपीएससीचा अभ्यासक्रम काय आहे सीईटी करिता, तो आम्हाला सांगा. हा जो अभ्यासक्रम आहे, हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला कंबाईनचे जे काही प्री एक्झाम आहे ते प्री एक्झामचा सुद्धा अशाच प्रकारचा सिलेबस आहे. परंतु सीईटीला जी काठिण्य पातळी आहे ते एमपीएससीच्या पेक्षा कमी लेवलची राहणार आहे. आणि जी प्री एक्झामला एमपीएससीची जी प्री एक्झाम असते कंबाईनची, ते काठिण्य पातळी थोडी हाय असते. म्हणून अशा प्रकारचं मी संपूर्ण सिलेबस आणि त्याचे जे काही अभ्यासक्रमावर आधारित संदर्भ ग्रंथ आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत. एक वेळ तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, विशेषतः तुम्ही लिहूनच घ्या. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.